धनेगाव येथील खाजगी टावरला विरोध करत शेकडो ग्रामस्थांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड तालुक्यातील मोजे धनेगाव येथील सर्वे नंबर 121 प्लॉट क्रमांक 368 येथे खाजगी कंपनीचे होणारे टावर बंद करण्याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने या टावरच्या होणाऱ्या कामाला स्थगिती दिली नसल्याने शेकडो ग्रामस्थांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण प्रारंभ केले होते। या आमरण उपोषणामध्ये महिलांसह शेकडो ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले होते। आमच्या माननीय मनोहर पाटील शिंदे यांनी आपल्याला सविस्तर निवेदन तसं दिलेलंच आहे, तोंडी दिले, लेखी दिलेलं आहे। अतिशय अमानुषपणे त्याचा मनमानी कारभार प्रशासनाला धरून डॉक्टर इरफान हा आमच्या एरियामध्ये टावर बसवत आहे। ज्याचे जे रेडिएशन निघत असतात त्या रेडिएशनमुळे तिथल्या आम जनतेला धोका निर्माण होऊ शकतो। तिथं गरीब वस्ती असल्यामुळे, अल्पसंख्याक मागासवर्गीय लोक असल्यामुळे त्यांनी जाणूनबुजून एक आमच्या लोकाला वेठीत धरून जाणूनबुजून आमच्यावर अन्याय चालू आहे। पोलीस प्रशासनाला आणि बऱ्याचशा भानगडी ग्रामपंचायतीची कसली NOC नाही, ग्रामसभेचा ठराव नाही किंवा आम्हाला जे काय अधिकार दिलेले आहेत ग्रामपंचायतला म्हणून, पण त्याचे कसल्याची दखल न घेता त्यांनी जाणून बुजून एक आमची हॅरेसमेंट चालवली आहे। आमच्या बायका लेकरावर त्यांनी काल पोलीस प्रशासनानं बळजबरी केलेली आहे। कसल्याच सुविधा नसताना, कसलीच त्याला मागणी नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला जाणूनबुजून हॅरेसमेंट आणि आम्हाला तिथून आमच्या लहान लेकरांना रेडिएशनचा धोका असल्याकारणाने येणाऱ्या पिढीला धोका आहे आणि त्यामुळं आमचा सर्व गावकऱ्यांचा त्याला तीव्र विरोध आहे। मी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, वाजेगाव सर्कल, धनेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जे धनेगाव जय हनुमान सोसायटीमध्ये टावर जे इरफान डॉक्टर म्हणून आहे त्या वस्तीमध्ये त्या टावरकडे जाणारा रस्ता कुठलाच नसतानासुद्धा पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गाववाल्याला एटीच धरलं। आज 15 दिवस झाला आम्ही निवेदन द्यालो, कलेक्टर ऑफिसला 15 दिवसाखाली निवेदन दिलं। पोलीस प्रशासनानं सांगितलं आम्हाला कोर्टात जा। आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात हेअरिंग झाली। कोर्टानं जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला पार्टी करून त्यांना नोटीस दिली। 12 तारखेला उपस्थित राहण्याकरता आम्ही फिर्यादी म्हणून आणि ते इरफान टावरवाला म्हणून या सर्वांना कोर्टात बोलवलेलं आहे 12 तारखेला। ते हेअरिंग न होण्याच्या आधी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गाववाल्याला एवढं वेटीस धरलं त्यांनी की आमच्या 2-3 महिला काल वस्तीत गच्चा असल्यामुळं 50 ते 60 महिला कॉन्स्टेबल आणि सर्व कॉन्स्टेबल या लोकांनी दमदाटी केल्यामुळं 3 महिला आमच्या बेहोश झाल्या होत्या काल। त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचा इलाज एकदम 100% चांगला झाला। ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करू कोणालाही काही होऊ नये, पण पोलीस प्रशासनाचा जे दमदाटी एका टावरच्या विरोधात आमचं गाव, ग्रामपंचायत, बचत गट सर्व परिसर असल्यावर बी एका वस्तीत त्याला सामाईन नेण्याकरता सरकारी रोड लागतो। कुठलेही टावर बसवायचा असेल तर रोड लागतो। मला शासनानं पूर्ण 100% परमिशन दिली, मला ग्रामपंचायतीची गरज नाही, गावाची गरज नाही। तर गाववाल्याचे प्लॉट आहात, त्या प्लॉटामधून जबरदस्ती मोठ्या वंट्यांच्या मशनी घालून त्याचे प्लॉट खराब केले। आजूबाजूचे 2 प्लॉट या प्लॉटमध्ये टावर बसण्याकरता इकडला 1200 फुटाचा प्लॉट खोदकाम करून त्या प्लॉटावर मटेरियल टाकलेलं आहे। त्याच्या बाजूची बिल्डिंग जे प्लॉटवाला आहे त्याचीसुद्धा कंप्लेंट दिली आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशनला। आमची कंप्लेंट कोणी त्याला रिसिव्ह देत नाही त्या गोरगरीब लोकायला की माझ्या प्लॉटाला त्रास व्हायला आहे म्हणून। त्यांनी जेव्हा ग्रामीण पोलीस स्टेशनला धावा केली त्यावेळेस त्याची रिसिव्ह कोणी घेत नाही, त्याचं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही। त्या टावरवाल्याचं आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचं संगमत झाल्यामुळं धनेगावकराला त्यांनी एटीस धरलेलं आहे। असं किती जरी एटीस धरलं तर टावरच्या आजूबाजूची जागा आमच्या गावच्या गोरगरीब समाजाचे प्लॉट आहेत, त्याला कुठेही जायचं असेल तर कायदेशीर रस्ता लागतो आणि तो रस्ता नाही त्या टावरकडे जाणारा आणि ते वस्तीतल्या टावर असल्यामुळं आमचा गाववाल्याचा विरोध आहे। त्यानं किती जरी स्वप्न बघितले तर त्याला आसमानमधून जरी पडतो म्हणलं तर त्याच्या टावरच्या जागेवर पडण्याकरता जागा त्याची नाही। त्याच्यामुळं ते प्रशासनानं, जिल्हा अधिकाऱ्यानं शिव मॅडमकडे आताच पत्र काढलेलं आहे। माझ्याकडे पत्र आलं होतं की आमचं म्हणणं ऐकून घेण्याकरता कलेक्टर शिव मॅडमनं आमची विनंती केलेली आहे। तर बघू पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही, पण आमचा निषेध म्हणजे निषेध.